अभी रिकॉर्डिंग चालू हो चुका है। सो दिख रहा है स्क्रीन? ओके, स्क्रीन दिख रहा है अभी ये? ओके, तो वी आर एट, हम लोग कल थे इस बॉयंट फोर्स के इधर। सो व्हाट इज दैट बॉयंट फोर्स? बॉयंट फोर्स, सो व्हाट इज दैट बॉयंट फोर्स, उसके बारे में हम लोग जानने वाले थे। त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया आज की एक्झॅक्टली ते काय. सो इथे तुम्ही जो फिगर बघाल, ओके, दिस फिगर, हा जो फिगर आपण नीट व्यवस्थित बघाल, या फिगर मध्ये आपल्याला आढळून देईल की एक प्लास्टिक बॉटल आहे. त्या प्लास्टिक बॉटल मध्ये, ओके, जो एक प्लास्टिक बॉटल आहे जी एम्प्टी आहे आणि त्याला फक्त लीड लावलेला आहे. म्हणजे प्लास्टिक बॉटलला झाकण लावून ते पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला, बट ते पाण्यात गेलेली आहे का? नाही. ती फक्त एक शर्ट एकदम छोटस ते पाण्यामध्ये न डुबता ती तरंगत आहे, राईट? तो तरंगत आहे. प्लस तशाच प्रकारे त्यांनी बॉल पण टाकलेला आहे. सो बॉल जो आहे प्लास्टिकचा बॉल, तो त्यांनी या मोमेंटला इथे ठेवलेला आहे. ओके, त्याने टाकला आणि तो तरंगत आहे. आणि त्याच ठिकाणी ही फिगर 1 आणि हे फिगर 2. फिगर 2 मध्ये काय झालेलं आहे, तर त्यांनी त्याच बॉटलमध्ये, सेम बॉटलमध्ये पाणी भरलं. ओके, पानी भरल्यानंतर उसमें पानी भरने के बाद उसको ढक्कन लगाया और ढक्कन लगाने के बाद उसको पानी में छोड़ दिया. त्याला पाणीमध्ये सोडून दिलं. तर मग काय झालं त्या मोमेंटला, इथे काय झालं, इथे काय झालं की ही जी बॉटल आहे, ओके, ही जी, ओके सॉरी, इरेज करतो. ही जी बॉटल आहे, इरेज नव्हते, जस्ट अंडरस्टँड. ही ही जी बॉटल आहे, ही बॉटल, ही पाण्याखाली एकदम तळाशी न जाता एक मध्यभागी कुठेतरी आहे. ओके, एक मध्यभागी कुठेतरी अटकलेली आहे. हे काय होतंय? होल्ड ऑन, होल्ड ऑन. स्टार्ट अगेन. वी वेर, आपण बॉयंट फोर्स बद्दल जाणून घेत होतो. तर बॉयंट फोर्स एक्झॅक्टली काय ते आपण जाणून घेऊया. ओके, सो दिस इज द फिगर जे आपण बोलत होतो. बॉयंट फोर्स मध्ये काय झालेलं आहे की एक बॉटल आहे जी फक्त हवेने भरलेली आहे. म्हणजे ती नॉर्मली हवेनेच भरलेली असते, तिला फक्त झाकण न सोडलेलं आहे. तर या ठिकाणी आपण ऍक्टिव्हिटी रीड कराल तर आपल्याला तेच एक्सप्लेन केलेलं आहे की त्या ठिकाणी एक बॉटल आहे जी झाकण लावून ठेवलेली आहे आणि ती हवेत, सॉरी, पाण्यात बुडालेली नाहीये. बट सेकंड बॉटल आहे जी पाण्यात बुडालेली आहे, पण ती एकदम खाली गेली नाहीये. पूर्ण बुडाला बोलतो ना आपण, एकदम तळाला गेलेली नसताना ती मध्यभागी थांबलेली आहे. तर ते का, ते आपण एक्सप्लेन करून घेऊया. सो हिअर दे सेड द प्लास्टिक, okay, the empty plastic bottle floated on the surface of water. On the contrary, the bottle, okay, the bottle full of water float inside the water but does not go to the bottom. That is what they said. The weight. So what is that? So ते का झालं त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. सो जेव्हा आपण बघूया की जेव्हा ती बॉटल खाली जाते, ओके, लेट्स forget about this bottle, first bottle. Just consider the second bottle only. Now we will consider the second bottle only. Look at this bottle carefully. So या बॉटल मध्ये काय झालेलं आहे, what happened with this? ती बॉटल जी फुल ऑफ वॉटर आहे ती आतमध्ये गेली. ओके, बट ती बुडायला न पोहोचता एका अशा ठिकाणी पोहोचली की जिथे ती नाही वरती जाते नाही खाली येत. सो वाय दिस हॅपन? सो बेसिकली त्याच्यावरती दोन फोर्सेस काम करतात आहे. दोन फोर्सेस, दोन वी कॅन से ऊर्जा त्याच्यावर काम करतात आहे. तो वन इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो त्याला आतमध्ये खेचते, राईट? एका बाजूला जर आपण बघितलं, दिस इज एफ जी मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो व्हॉट दे आर सेइंग, दिस मीन्स, सी, this point, this means the force due to gravity is acting downward. म्हणजे त्याला खाली खेचणार, ती बॉटल भरलेली बॉटल आहे, तिला खाली खेचण्याचं काम कोण करत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स करत आहे, राईट? बट वी मस्ट हॅव बीन बॅलन्स बाय द ऑपोजिट फोर्स इन दी अपवर्ड डायरेक्शन. पण तेवढाच त्याच्यावरती अपवर्ड डायरेक्शन म्हणजे वरच्या साईडला जाणारा एक फोर्स काम करत आहे, राईट? आता ही जी लाईन आपण कन्सिडर करू फोर्सची, तर सॉरी, बॉटलची, तर बॉटलला खाली नेणारा जो फोर्स आहे, खाली खेचणारा, तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि एक अननोन फोर्स आहे, अननोन फोर्स ज्याला आपण बोलूया, अननोन फोर्स आहे जो त्याला वरती खेचण्याचा म्हणजे वरती ढकलण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके,
त्याला वरती ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. दॅट फोर्स इज अननोन, वी डोंट नो अबाउट दॅट फोर्स, व्हॉट इज दॅट. सो दिस इज व्हॉट दे सेड. So here is our gravitational force going down, and here is our unknown force that is going up. So what is that unknown force? So here is the things: the upward force acting on the object in water or neither or other fluid or gas is called buoyant force. So जो अपना जो बॉटल को ऊपर नेने वाला जो फोर्स है, जो वरती ढकलतोय, ओके, त्या फोर्सला वरती ढकलताना जो फोर्स लागतो त्याला बॉयंट फोर्स असं म्हणतात. ओके, सो बॉयंट फोर्स त्यालाच असं म्हणतात. वाय, त्याच्यात एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे असं आहे की जर आपण एक नेल म्हणजे एक छोटासा खिळा घेतला आणि तो पाण्यात टाकला, ओके, तर तो खाली लगेच बुडतो. बट त्याच जागी एक होडी असते, शिप 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 वी कॅन कॉल इट शिप असते, जी खूप वजनाने असते, ती पाण्यात का तरंगते? हा एक प्रश्न पडतोच असं ना, जर वजन तर जेवढं मॅटर करत असेल तर, राईट. सो दिस इज वी विल गो द नेक्स्ट. सो सी, सो बायंट फोर्स बद्दल कळालं का? जो पाण्यामध्ये किंवा एनी फ्लुइड किंवा एनी गॅसमध्ये जो बाहेर फेकणारा फोर्स असतो, म्हणजे ऑपोजिट डायरेक्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, एवढं लक्षात ठेवा, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जो फोर्स काम करतो त्यालाच बॉयंट फोर्स असं म्हणतात. ओके, पायल कळालं हा पॉइंट? सर हा बोलो. सर ये फोर्स सिर्फ पानी में काम करता है, नहीं 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 नहीं, मतलब पानी में होते हैं. हाँ, here they said no beta, that is not correct. The upward force acting on object in water or other fluid or gases, they are not working in the we can say only in the liquid or only in the fluid. वो gases में भी काम करता है. अगर देखो अभी बहुत सारी ऊंचाई से अगर आप कोई चीज अगर फेंको, ओके, जो थोड़ी मतलब अगर चीज हल्की रहेगी तो ऊपर आएगी, लेकिन अगर वो अगर बोलते हैं हैवी रहेगी तो नीचे जाएगी डायरेक्टली. ओके, सो मतलब क्या हुआ कि उसका जो वजन है उस वेट के अनुसार वो रहता है. अगर वेट उसका कम रहेगा तो थोड़ा ही कुछ ना हो, लेकिन वो ऊपर तो चली जाएगी, राइट. अगर प्लास्टिक का पन्ना और बोलते हैं ना चॉकलेट रैपर अगर आप फेंको तो ऊपर उड़ता है, और उसके जगह पे रबर फेंको तो नीचे जाता है, राइट. तो ये समझ में आ रहा है थोड़ा वेट का डिफरेंसेस उसमें, शिवम? हाँ सर. Okay, so this is हाँ what they सर. said. This is what they said. The upward force is acting on the object in water or in other fluid or gases. देखो अब वाटर में भी अगर हम जब कूदे मारते तो थोड़ी देर के लिए कुछ ना होना हम लोग ऊपर आ ही जाते, राइट. तो दिस इज व्हाट दे सेड. क्योंकि तो दिस इज, हम लोग एक जस्ट एग्जांपल हम लोग कंसीडर कर लेते हैं. दिस इज, तो यहाँ पे देखो उन्होंने एग्जाम्पल क्या दिया है की अगर एक नेल आहे, नेल, ओके, आयन नेल, दॅट इज खिळा आपण बोलतो, खिळा हा पाण्यामध्ये डुबतो, पण जी शिप असते, होडी, बोट आपण ज्याला म्हणतो, ती बोट का नाही बुडत का नाही? ह्याचाच अर्थ का की ह्याचाच अर्थ काय, दोन मिनिटं परत ह्याचाच अर्थ काय, वेन अन ऑब्जेक्ट इज डीप इन अ लिक्विड, buoyant force act on it, and hence it's appear that the weight of object is reduced. तो बेसिकली क्या होता है कि अगर बॉयंट फोर्स अगर कोई भी ऑब्जेक्ट के ऊपर एक्ट करता है जो पानी में, उसका जो वेट है वो रिड्यूस हो जाता है. तो दिस इज व्हाट दे सेड. क्योंकि आपको पता अभी हम लोग जो चलते हैं, मतलब बेसिकली हम लोग कंसिडर करें तो अगर हम लोग पानी में चले और इसमें चले, रास्ते पे चले, थोड़ा तो वेट का हमने को डिवाइडेशन समझता ही है, राइट. दिस इज व्हाट दे आर सेइंग. और it is become easier to swim in sea water than in fresh water. सो इसका मीनिंग क्या है? जो फ्रेश वाटर, सी वाटर और फ्रेश वाटर में नदी का पानी और समुद्र का पानी, ओके. सो दे सेड कि इट इज इजी, हमको हमको अगर सीखना है, तैरना सीखना है, तो समुद्र के पानी में सीखना इजी रहता है देन व्हाट द फ्रेश वाटर में, क्योंकि दिस इज बिकॉज ऑफ द डेंसिटी ऑफ सी वाटर इज हायर देन द डेंसिटी ऑफ फ्रेश वाटर. पर हमको सबको पता है सी वाटर में क्या रहता है, सॉल्ट डिजोल्व रहता है, और नदी के पानी में रहता है क्या? नहीं, बराबर. तो क्या हो जाता है, सी वाटर जिसमें सी वाटर में जिसमें सॉल्ट मिला हुआ है, जिसके वजह से उसका जो डेंसिटी है वो बढ़ जाता है, बराबर. वी ऑल नो व्हाट इज डेंसिटी. डेंसिटी इज मास अपॉन वॉल्यूम, राइट. तो जो वॉल्यूम तो सेम है, बट द थिंग इज, इफ सपोज वी कंसिडर द वॉल्यूम सेम वॉल्यूम ऑफ फ्रेश वाटर और सी वाटर, लेकिन सी वाटर का जो मास है वो ज्यादा रहता है, राइट. तो दैट मीन्स व्हाट, द डेंसिटी ऑफ सी वाटर इज मोर देन फ्रेश वाटर, दे आर सेइंग.
So they are not seeing actually this is the thing. So here we can see the two things or two main points of buoyant force. The volume of the object, the buoyant force, sorry, is more if the volume of dipping object is more. So सिंपल सी बात है, अगर वॉल्यूम उसका ज्यादा है, ओके, अगर जो भी चीज का वॉल्यूम ज्यादा रहेगा तो उसके ऊपर एक्ट करना ना buoyant force से वो भी ज्यादा रहेगा. और density of liquid, the more the density of liquid, the more is force of buoyancy. तो जिसका मीनिंग क्या है, जैसा हमने देखो बोला था कि जिसका डेंसिटी ज्यादा रहेगा, जिस वाटर का, अगर कोई भी फ्लूइड ले लो, एक अभी यहाँ पे तो एग्जांपल दिया है फ्रेश वाटर और एक सी वाटर, अगर इन दोनों में से एग्जांपल लो तो डेंसिटी किसका ज्यादा है, सी वाटर का. तो सी वाटर का जो बॉयंसी फोर्स और बॉयंट फोर्स है जो सी वाटर का वो ज्यादा रहेगा इसके देन द सी वाटर, सॉरी देन द रिवर वाटर, दे आर सेइंग. एंड प्लस दे आर सेइंग कि बॉयंट फोर्स एक्ट करने वाला है के ऊपर, मतलब वॉल्यूम के ऊपर उसका फोर्स कितना एक्ट करता है वो डिपेंडेंसी रहता है. सो अभी उसका एक अच्छा खासा प्रिंसिपल यहाँ पे नीचे हमको मिलेगा कि उसमें क्लियर हो जाएगा कि व्हाट इज बॉयंट फोर्स एग्जैक्टली. तो दिस इज आर्किमिडीज प्रिंसिपल. सो देखो हम लोगों ने एक सबसे बढ़िया एक्झाम्पल, सुबह सुबह जेव्हा सकाळ सकाळी आपण आंघोळीला जातो, राईट, आणि पूर्ण बकेट जो फुल असेल त्याच्यात जर आपण आपला हात टाकला किंवा समजा मग भरायला टाकला तर पाणी थोडं ना थोडं पाणी बाहेर जातो, बरोबर. हॅलो पायल, आंघोळीला जाता ना तुम्ही सगळे सकाळी, यस. ओके, नहाने जाते हैं ना, तो देखो नहाने जाते समय तो बेस्ट थिंग कैसा रहता है कि जब भी बकेट पूरा रहता है, फुल भरा हुआ रहता है, और उसमें हम लोग अगर सपोज मग या फिर अपना खुद का हाथ भी डाल देंगे तो थोड़ा ना थोड़ा पानी बाहर आ ही जाता है, राइट. सो क्यों आता है, तो दैट इज व्हाट दे आर सीइंग. सो क्यों आता है उसके बारे में हम लोग ये कंसिडर कर लेंगे. तो दिस दे सीइंग व्हेन एन ऑब्जेक्ट इज पार्शियली, यहाँ पे मैं एक पॉइंट है यहाँ पे एक दिखा लेता हूँ. सी, when an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy act on it in the upward direction. The force is equal to the weight of a liquid displaced by the object. मतलब यहाँ पे बताने का क्या उनका मीनिंग है पता है. तो देखो अब जिस मोमेंट पे हम लोग, हमारा जो हाथ है या फिर मग है हम बोल सकते हैं, जो भी पानी में डालते हैं पानी के बकेट में, तो उसमें उस बकेट से निकला हुआ पाणी, जितना भी पाणी निघला, जेवढा पण पाणी निघालेलं असतं ना, तेवढा फोर्स आहे बियॉन्ड फोर्स जो आपल्या हातावर अप्लाइड झालेला आहे, असं त्यांना म्हणायचं. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, सिम्पल एक्झाम्पल. आता समजा एक बकेट आहे, बकेट थांबा परत एकदा इरेज करतो व्यवस्थित. एक बकेट आहे, एक बकेट आहे तिथे एवढं पाणी भरलेलं आहे, आणि आणि एक दुसरा बकेट आहे सेम, आणि त्याच्यातच सेम पाणी भरलेलं आहे, जेवढं पाणी या बकेटमध्ये आहे तेवढंच पाणी या बकेटला मध्ये पण आहे. बट डिफरन्स एवढं आहे की या बकेटमध्ये मी एवढा मोठा स्टोन टाकला. ओके, सो हा जो स्टोन आहे, मी थोडा कलर चेंज करतो. हा जो स्टोन आहे, वी विल सी दिस स्टोन इन रेड इन कलर, राईट. सो इट विल बी इझी टू अंडरस्टँड. आता हा जो मोठा स्टोन आहे तो मी एका या जो बकेटमध्ये टाकला तर काय होईल ते सांगा मला. तर तुम्ही सांगा की काय होऊ शकतं. So what will happen whenever I just put that stone in that bucket? काय होईल सांग बरं पायल, सांग. म्यूट कर बेटा, सॉरी अनम्यूट कर. हा बोल, काय होईल. पाणी बाहेर येईल. ओके, राईट, पाणी बाहेर ती येईल का. वरती येईल. हा तेच, पाणी वरती येईल, बरोबर. आणि हितेश काय होईल सांग बरं. हा हितेशला म्हटलं, हितेश सांग बरं काय होईल. सो हा जो, हा बोल बेटा. आता समजा आपण एक बकेट आहे, ओके, त्या बकेटमध्ये आपण हा जो आहे स्टोन, एक दगड टाकलेला आहे, तर काय होईल, हा जो बकेटचा पाणी आहे तो वाढेल, राईट, वाढेल. कारण ह्यातली जी जागा आहे, म्हणजे जो स्टोनची जागा आहे, म्हणजे
पाण्याची जी जागा ते स्टोनने घेतली तर ऑब्व्हियसली पाणी हा थोडा वरती येईल. तर आता समजा की पाणी एवढा वरती आला, हा मी दुसरा कलर मध्ये दाखवला. जर समजा पाण्याच्या वाढण्याचा जो लेवल आहे तो एवढा आहे, तर आपण काय कन्सिडर करू शकतो त्याच्याने? तर आपण त्याच्याने हे कन्सिडर करू शकतो की जो बॉयंट फोर्स या स्टोनवर अप्लाइड झाला, ओके, तो एवढा झाला. तो ही ज्या लेवलचा जो डिफरन्स आहे तेवढा लेवलचा बॉयंट फोर्स त्या स्टोनवर अप्लाइड झाला असं आपण म्हणू शकतो. दिस इज व्हॉट द प्रिन्सिपल ऑफ आर्किमिडीज दे आर एक्सप्लेनिंग. ओके, सो हा प्रिन्सिपल कळाला का तुम्हाला? यस शिवम, सर. हितेश, हाँ सर समझा। हो सर हो. फिर से हो. एक बार समझला. बताओ, तुम में से कोई तो एक बार बताओ कि क्या एग्जैक्टली व्हाट इज दैट. पायल तू सांग बरं काय? एक्झॅक्टली हा आर्किमिडीज प्रिन्सिपल एक्झॅक्टली व्हॉट ते तू सांग. मला सांग, सिम्पल वर्ड मध्ये ऐकलं तरी चालेल. म्हणजेच पण सिम्पल सर एकदा एखादी गोष्ट मी त्याच्यासाठी बोललो की लगेच बोललो कारण हे थोडं किचकट आहे दोन्ही फोर्स, बॉयंट फोर्स आणि आर्किमिडीज प्रिन्सिपल. एखादी गोष्ट जेव्हा आपण पाण्यात टाकतो, राईट, भले ते छोटी असो मोठी असो, नो मॅटर व्हॉट, ते कोणत्याही साईजचे जेव्हा ऑब्जेक्ट आपण पाण्यात टाकतो तेव्हा पाण्यामध्ये झालेला चेंज म्हणजे त्याच्या लेवल्स मध्ये झालेला चेंज, हा तो चेंज म्हणजे त्या स्टोनवर किंवा त्या मॅटरवर झालेला बियॉन्ड फोर्स, अप्लाइड झालेला बियॉन्ड फोर्स. सिम्पल वर्ड्स मध्ये आपण जर असं बोललो तर. आता अजून एक सिम्पल आपण जर बोललो तर हे बघा एकदम सिम्पल. जेव्हा आपण स्टोन टाकतो कोणत्या ह्याच्यात पाण्यामध्ये, जेव्हा स्टोन टाकतो, ओके, त्या स्टोनची सिम्पल जेव्हा पाण्याची जागा त्या स्टोनने घेतली तर मग पाण्याला कुठे ना कुठे जायला लागेल ना स्वतःची जागा ऍडजस्ट करायला. मग तो कसा होतो, एक तर वरती जाईल नाहीतर मग जर बाहेर तरी जाईल. म्हणजे जर कडाला पाणी असेल तर तो बाहेर पडेल आणि जर थोडी जागा असेल तर तो वरती येईल, राईट. तो हा जो वरती याचा लेवल आहे, हा जो वरती याचा लेवल हा जेवढा असेल तेवढा बियॉन्ड फोर्स त्याच्यावरती अप्लाइड झाला आहे असं आपण म्हणू शकतो. So this is what when an object is partially or fully immersed in a fluid. जेव्हा कोणताही ऑब्जेक्ट, जब कोई भी ऑब्जेक्ट पूरी तरह नहीं तो आधा तो भी अगर पानी में या फिर कोई भी फ्लूइड में अगर हम लोग उसको बुड़ा दे या फिर उसको रखे, तो जो फोर्स ऑफ बॉयंसी एक्ट ऑन इट इन अपवर्ड डायरेक्शन, तो उसके ऊपर ऑब्वियसली बॉयंस फोर्स से अप्लाइड होगा, उसके ऊपर एक्ट करता ही है अपने आप, भले वो छोटे चीज हो या बड़ा चीज हो, किसमें भी रहो. तो दिस फोर्स इज इक्वल to the weight of fluid displaced by the object. So just look at this point, displaced by the object. उस ऑब्जेक्ट के वजह से जितना पानी डिस्प्लेस हुआ उतना पानी मतलब उतना हम लोग बियॉन्ड फोर्स उसके ऊपर एक्ट किया, ऐसा हम लोग बोल सकते हैं. बॉयंट फोर्स. सो इस प्रिंसिपल का उनको आइडिया कहाँ से है वो हम बताने जा रहे हैं. तो आर्किमिडीज जो साइंटिस्ट है वो नहा रहे थे, तो नहाते वक्त तो बाथटब में खुद को डुबाए, मतलब बाथटब में जब भी वो गए, जेव्हा ते बाथटब मध्ये बसले त्याच्यानंतर तो जो पाणी आहे बाथटब फुली भरलेला बाथटब मधून पाणी बाहेर पडलं, तेव्हा मग त्यांना ती कल्पना आली की दिस इज व्हॉट तो बायन्स फोर्स एक्झॅक्टली कसा असतो त्याची त्यांनी डेफिनेशन त्या एक कन्सेप्ट मधून बनवलेली आहे, एक त्यांनी सांगितलेलं आहे. सो by Archimedes principle is very wide. This used in lactometer, hygrometer, and also this principle has been used in shipping like construction the ship or submarine. So this is the way हम लोग बोल सकते हैं. हर लेसन से पुढे सॉल्व एक्झाम्पल से काही आपण बघून घेऊया. बट आर्किमिडीज प्रिन्सिपल आणि बॉयंट फोर्स एक कल्पना आली की व्हॉट इज दॅट. शिवम मिश्रा, हितेश जरा बोल बाळा. तानाजी कांबळे, येस सर. हा कळालं आर्किमिडीज प्रिन्सिपल एक्झॅक्टली काय म्हणून. हो. ओके, सांग बरं एकदा परत थोडं सिम्पल मध्ये. हॅलो हॅलो. हॅलो, हा बोलून पाहिजे. वापस एकदा समजावाल का ते प्रिन्सिपल? हा ठीक आहे चालेल. तुम्ही दोन्ही एक साथ बोलतो, बॉयंट फोर्स आणि हे पण दोन्ही एक साथ बोलतो. ओके, सो व्हॉट इज बॉयंट फोर्स.
बॉयंट फोर्स इज व्हॉट, जर एखादी वस्तू पाण्यामध्ये किंवा कोणत्याही फ्लुइडमध्ये, आपण सध्या पाणीच कन्सिडर करूया, कोणतीही वस्तू, एखादी वस्तू जर पाण्यात आपण टाकली, जर ती हलकी असेल तर पाण्यावरती राहते, आणि थोडं जर वजन असेल तर ती पाण्यात डुबते. ओके, पाण्यात डुबते. बट जर समजा जर ती वस्तू, ओके, या हात बॉटल आपण एकदम घेऊया परत. जर ती वस्तू पाण्यात न डुबता एका अशा लेवल पर्यंत राहते पाण्यामध्ये की ज्या ठिकाणी ती खाली नाही जाते आणि वरती नाही जाते, या लेवल पर्यंत. आता समजा ही बॉटल या लेवल पर्यंत येऊन थांबली आहे. ओके, सॉरी, या लेवल पर्यंत येऊन थांबलेली आहे, जे ती खाली नाही जाते आणि वरती नाही जाते. तेव्हा काय असतं एक्झॅक्टली, आता समजा की कोणतीही वस्तू आपण ज्या मोमेंटला पाण्यात टाकले, सर्वात पहिले त्याच्यावरती काय ऍक्ट करणार, कोणता फोर्स ऍक्ट करेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर, म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण वरतून खाली टाकायचं बोलले, ते पाण्यात असो किंवा हवेत असो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण जो हे आहे फोर्स आहे, तो त्याच्यावरती काम करणार. बरोबर आहे पायल? गुरुत्वाकर्षण जो फोर्स आहे तो सगळीकडे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सर्वांवर ऍक्ट करतो. बरोबर, तर कोणतीही वस्तू, राईट, कोणतीही वस्तू आपण पाण्यात टाकू किंवा हवेत असो, पाण्यात असो किंवा कसे असो, सर्वात पहिले त्याच्यावरती कोणता फोर्स ऍक्ट करतो एवढं लक्षात ठेवा, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा ऍक्ट करत असतो तेव्हा ही जी बॉटल आहे ती खाली येत असते. बरोबर, ती डाऊनवर्डला जात असते, खालच्या साईडला. बट एका मोमेंटला येऊन केव्हा काय होतं की वजन कमी असण्या कारणाने किंवा थोडंफार वजन मध्ये कॅल्क्युलेशन असल्यावर हे जी बॉटल आहे ती बरोबर एका मध्यभागी येऊन थांबते, जेणेकरून ती खाली जात नाहीये आणि वरती जात नाहीये, ती इथेच येऊन थांबते. का थांबते? कारण एक सर्वात प्रथम ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण फोर्स, तो त्याच्यावरती ऍक्ट करते जेणेकरून ते खाली जातात. बट ते थांबल्या कारणाने त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एवढा ऍक्ट करत नाहीये आणि वरती वी कॅन से की वरती पण येत नाहीये. तर का नाही येत आहे वरती? तो त्याच्यावरती, कारण हा बोल बोल बोल. कारण की ती बॉटल अर्धी असेल भरलेली तरी पण ती मधीच थांबणार आहे. हा, तर ती असं का म्हणजे थांबणार? हा, बरोबर बोलले, पण ती का थांबणार माहितीये का? पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्या कारणाने ती खाली पूर्ण जात नाही ना. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे सगळीकडे आहे, राईट, ते पाण्यात आहे, हवेत आहे, आपण जमिनीवर चाललं जमिनीवर पण आहे, पण एक खाली का नाही जाते, बुडाला का नाही जाते एकदम, किंवा तळाला का नाही जाते? कारण त्याच्यावरती एक कोणता ना कोणता फोर्स असा ऍक्ट करत आहे की जो त्याला वरती ढकलत आहे त्या गोष्टीला. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल, परत एकदा मी बोलतो, आपण ह्याच बॉटलकडे बघूया. आता सपोज कोणतीही गोष्ट, किंवा हे बॉटल कन्सिडर करू, बॉटल आपण पाण्यात टाकली. ओके, मी परत एक लिंक पाठवेल. ओके, परत एक लिंक पाठवेल. सो कोणतीही गोष्ट किंवा बॉटल आपण पाण्यात टाकली. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण ऊर्जेने ते सर्वप्रथम खाली जाईल, एकदम डाऊनला जाईल. राईट, बरोबर की नाही पाहिजे? बरोबर. हितेश, बरोबर आहे? हो, परंतु कधी काय होतं, कोणत्या गोष्टी एकदम बोलता ना तळाला जात नाही, एकदम तळाला न जाता ते मध्यभागी कुठेतरी थांबतात. तर मध्यभागी थांबतात तर कसं काय थांबतात? तर ते थांबण्यामागे एक कारण असू शकतं की त्याच्यावरती कोणता ना कोणता एक ऊर्जा काम करत असेल, जेणेकरून ती मध्यभागी थांबलेली. बरोबर आहे ना? जर कोणतीही गोष्ट आपण वरतून खाली फेकत असेल, ती डायरेक्ट खाली न जाता एका कुठेतरी येऊन थांबली, त्याच्यावरती काय ना काय फोर्स ऍक्ट करत असेल. आता समजा आता एक्झाम्पल, हा जो रबर आहे, इकडे बघा पायल, हा जो रबर आहे, हा. जो मी फेकतोय, खाली फेकला तर हा डिरेक्टली खाली जाईल. बट जर हा मध्यभागी इथेच कुठेतरी थांबला, म्हणजे खालून काय ना काय त्याला हवा वगैरे लागत असेल ना, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स लागत असेल, जेणेकरून ते थांबत असेल तिथे. राईट, आता राईट. राईट. सो एक एक्झाम्पल तुम्हाला, एक सिंपल एक्झाम्पल परत एक दाखवतो. हा, बरोबर, तुम्हाला एक एक्झाम्पल मी इथे दाखवलं होतं, थांबा स्क्रोल डाऊन. हा, तेव्हा आपण या मोमेंटला इकडे बघितलेलं, हे बघा. If the two forces is applied on the object in direction opposite to each other, बरोबर, हा एक पॉइंट आपण एक रीड केला होता मागे, की इफ
two forces is applied on the object in direction opposite each other, the force equals to their differences act on the object. हे ह्याचं मिनिंग काय माहिती का, की जर एखाद्या गोष्टीवर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये जो फोर्स अप्लाइड होत असतील तर जी फोर्स जास्त असेल, आता समजा की मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं की मोरे सर आणि मी, आम्ही दोघं जर एका गोष्टीवर ढकलत असो ऑपोजिट डायरेक्शन मध्ये, तर आमच्या दोघांमध्ये ज्यांची ताकद जास्त असेल किंवा ज्यांचा फोर्स जास्त असेल तर ती वस्तू त्या म्हणजे त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला जाईल. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, इकडे बघ पाय, आता हा जो वस्तू आहे त्याला मी या डायरेक्शन मध्ये ढकलतोय, ओके, आणि मोरे सर आहेत ते या डायरेक्शन मध्ये ढकलतात आहे, राईट. तर मोरे सरांची ताकद ही जास्त असल्या कारणाने, ओके, ही जास्त असल्या कारणाने ही जी वस्तू आहे जी माझ्यावर येईल, म्हणजे माझ्याकडे जास्त येणार, बरोबर ना, कारण त्यांचा फोर्स माझ्याहून जास्त आहे, त्यांची ताकद माझ्याहून जास्त आहे. तर हा जो डिस्प्लेसमेंट होईल, ही जी वस्तू इथून ते इथे येईल, राईट. ही गोष्ट आता जी इथे आहे, तर सरांची आणि मी दोघांनी ताकद लावली, पण सरांची ताकद माझ्याहून जास्त असल्या कारणाने ही जी वस्तू आहे ती म्हणजे हा जो वस्तू आहे, ऑब्जेक्ट आहे, तो इथे आला, बरोबर. इथे आल्या कारणाने म्हणजे काय झालं की हा जो डिफरन्स आहे, एवढा डिफरन्स म्हणजे सरांची ताकद माझ्याहून जास्त, एवढी ताकद आहे सरांची माझ्याहून जास्त आहे, बरोबर. कारण माझी ताकद कमी असल्या कारणाने सरांनी माझ्या अंगावर फेकलेली गोष्ट ही लगेच माझ्यावर आली. पण या ठिकाणी असं नाहीये की मी फोर्स लावत नाहीये, मीही फोर्स लावतोय, बट तरी सुद्धा त्याची फोर्स जास्त असल्या कारणाने तो जो ऑब्जेक्ट आहे तो तेवढा डिस्प्लेस केला. म्हणजे एवढा जो फोर्स आहे तो सरांनी जास्त लावला माझ्यावर, म्हणजे एवढे जी सरांची ताकद आहे एवढा फोर्स ही जास्त आहे माझ्याहून, बरोबर. हा एक पॉईंट समजला. हा सर. सो दिस इज व्हॉट दे आर सेइंग, म्हणजे हाच एक कन्सिडर आपण करू शकतो बॉयंट फोर्सला. व्हॉट इज बॉयंट फोर्स, आपण पुढे जाऊया परत. सो बॉयंट फोर्सला काय होईल की जेव्हा एखादी गोष्ट पाण्यात येईल, आता सर्टनली इथं बघा, सर्टनली आपण बघितलं इथे आपण काही न केलं तरी इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आहेच. जस्ट चेक दिस लेवल, वी विल सी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऍक्टिंग आणि तो त्यांना खाली खेचत आहे, राईट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली खेचत आहे, पण त्याच मोमेंटला एक ऑपोजिट फोर्स आहे जो त्याला वरती ढकलत आहे, ऑपोजिट फोर्स आहे जो त्याला वरती ढकलत आहे. हॅलो, ओके, तानाजी समजते तुला. हॅलो, हाँ समझते. ओके गुड. सो बेटा हा जो ऑपोजिट फोर्स आहे ना तो त्याच्यावरती ऍक्ट करत आहे, ओके. सो हा जो ऑपोजिट फोर्स आहे तो ऍक्ट करत आहे. आता बरोबर, आता समजा एखादी बॉटल आहे, ती बॉटल आपण पाण्यात फेकतो, जसं आपण बघतो पाणी बाहेर आला, बरोबर, पण या ठिकाणी जागा आहे. सो जो पाणी आहे तो पाणी काय करतं, आतली जी वस्तू ते बाहेर फेकायचे ट्राय करत आहे, बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्या कारणाने तो आतमध्ये ओढला जातोय. बट या लेवलवर येऊन, या लेवलला, या पॉइंटला येऊन ती गोष्ट थांबलेली. म्हणजे काय, म्हणजे या मोमेंटला काय झालंय, जो ऑपोजिट फेकणारा जो फोर्स आहे, जो ऑपोजिट देणारा, त्याला ऑपोजिट जो फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेम झालेला आहे, बरोबर. म्हणून ती जी वस्तू आहे ती नाही वरती जाता नाही खाली येते, बरोबर. तर मग तुम्हाला मी एक्झाम्पल दिला की सरांची ताकद आणि माझी ताकद जर सेम झाली तर ती वस्तू हलणार आहे का, नाही. राईट. पण जर समजा माझी ताकद जास्त किंवा सरांची ताकद जास्त झाल्यावर ती वस्तू हलेल, एक तर सरांकडे जाईल नाही तर माझ्याकडे येईल, बरं. हेच त्यांनी इथे म्हणजे सांगितलेलं आहे की जेव्हा कोणतीही गोष्ट पाण्यात जाते, जब भी कोई भी चीज जब भी पानी में जाती है तो सबसे पहले उसके ऊपर कौन सा एक्ट करता है, ग्रेविटेशनल फोर्स. सो ग्रेविटेशनल फोर्स जो एक्ट करता है वो उसको नीचे, ये देखो ये पे मैंने देखा है, वो नीचे उसको खींचता है. कोई भी चीज रहे, कोई भी चीज भले भी हवा में रहे, जमीन पे रहे या फिर पानी में रहे, उसके ऊपर सबसे पहले फोर्स कौन सा एक्ट करता है, ग्रेविटेशनल फोर्स. लेकिन अगर उसी मूवमेंट पे उसको बाहर ढकेलने यानी ऊपर ढकेलने वाला फोर्स रहता है उसको ही बियॉन्ड फोर्स कहा जाता है. तो ये एग्जाम्पल क्यों दिया, हा जो एग्जाम्पल का दिला माहिती का, की जर ही बॉटल इथे थांबलेली आहे म्हणजे ह्याच्यावरती ऑपोजिट फोर्स काहीतरी ऍक्ट करत असेल म्हणून ती गोष्ट तिथे थांबलेली आहे, राईट. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असता
ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर ती आतमध्ये ह्याला गेली असते, बॉटमला गेली असते, म्हणजे ती पूर्ण या ठिकाणी आली असती बॉटल, बरोबर. आणि जर बियॉन्ड फोर्स म्हणजे बॉइंड फोर्स जास्त असता तर तो एकदम वरती आला असता. जसं हे बघा, याच्यावरती ऍड करणारा बॉयंट फोर्स हा जास्त आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा, कारण ह्याचं वजन आहे का? नाही. हा, आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा कशावर काम करतो? जास्त करून वजनावर. ज्याचं वजन जास्त तो जास्तीत जास्त त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करेल. हे कन्सेप्ट क्लिअर आहे. तो ह्याचं वजन आहे का खाली बॉटलचं? नाही. नाही, राईट. खाली बॉटल वजन आहे का? नाही. म्हणजे त्याच्यावरती बॉयंट फोर्स जो ऍक्ट करतोय, त्याच्यावरती तो जास्त आहे ना. हा, कारण तो खाली गेलाय का? नाही. ती गोष्ट नाही. वरच्या वरतीच आहे, म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट करणार बॉयंट फोर्स हा जास्त आहे. राईट, हेच त्यांनी या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. सो आणि जेव्हा भरलेली बॉटल असते तेव्हा ती पाण्यात जाते, पण त्याच्यावरती बॉयंट फोर्स ऍक्ट करायचं काम केलं, थांबवलं का त्यांनी? नाही. तो त्याचं काम करतोच आहे, बरोबर. हा. बरोबर, पण तो त्याचं काम करत असतो ना. एक पॉइंटला असं येतो की बॉयंट फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे दोन्ही एका लेवलवर येतात. ज्या मुवमेंटला ते एका लेवलवर येतात त्या मुवमेंटला आपण बोलू शकतो की त्या मुवमेंटला तो जो बॉटल आहे ते तिथच्या तिथे थांबते, नाही ते वरती जात, नाही ते खाली जात. आता समजा ही जे बॉटल हे जे बॉटलला आपण रिप्लेस करून एक दगड मध्ये कन्वर्ट केलं होतं, एक दगड टाकलं असतो, तर दगड आतमध्ये गेला असता का वरतीच थांबला असता? खाली गेला असता. खाली, एकदम खाली गेला का? कारण बॉटल पेक्षा दगडाचं वजन जास्त आहे. एक्झॅक्टली. तेच त्याने सांगतात की बॉयंट फोर्स हे असं ऍक्ट करतो की जेव्हा कोणतीही गोष्ट, हे बघा इथे त्याने एक सांगितलेलं आहे, सी द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर और अदर फ्लुइड और गॅसेस इज कॉल्ड बॉयंट फोर्स. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्ट, म्हणजे भले ते दगड असो, पेन असो, पेन्सिल असो, बॉटल असो, काही असतं, जेव्हा त्या सगळ्यांवर जेव्हा अपवर्ड फोर्स ऍक्ट करत असतो त्याला बॉयंट फोर्स असं म्हणतात. ओके, समजलं आता बॉयंट फोर्स एक्झॅक्टली काय म्हणून? समजलं सर. ओके, आता बॉयंट फोर्स चे दोन प्रकारे काम करतं, दोन फॅक्टर्स आहेत ते इथं सांगितलंय. तर परत एकदा सांगतो, बॉयंट फोर्स डिपेंड्स ऑन 2 फॅक्टर. ते थांबा, मी स्टॉप करतो आणि दुसरी लिंक पाठवतो, त्यावर क्लिक करा. ठीक आहे, ठीक आहे. ओके.